आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, अमर सूर्यवंशी बोलताय का? नमस्कार नमस्कार, मी अशोक वाडकर बोलतो. माझं ना तुमच्याकडे एक काम होतं, मला जरा तुम्हाला पर्सनली भेटायचं होतं. हो हो हो, मी वाट बघतो तुमची. धन्यवाद धन्यवाद. मास्तर, झाली बाई झोप तुमची? करायचं की आराम जरा वेळ अजून? नाही, मला एक जण भेटायला यायचे होते, नंतर बोलायचं होतं माझ्याशी. हो, पण एवढं उन्हाचं कशाला बोलवलं मग? संध्याकाळी बोलवायचं ना बाई, तुम्ही आराम करायचा तवर. संध्याकाळी त्यांना जरा वेळ नव्हता. हो, आत्ता होता, म्हटलं या. तसे मलाही झोप येत नव्हतीच. अरे, कोण हवाय? आले आले वाटतं. वाडकर मास्तर आहेत. ते आता आराम करतायत, त्यांना आता नाही भेटू शकत. येऊ द्या येऊ द्या, सोडा त्यांना, ओळखीचे आहेत माझ्या. सोडा सोडा. हा, बरं असेल तर आमच्या दोघांसाठी जरा चहा ठेवा. हा, ठेवते. हा, अरे नमस्कार नमस्कार. खूप बरं वाटलं, माझ्या एका फोनवरती तुम्ही आलात. त्यात काय? या ना. नाही नाही, एक काम करू, नाही तर आपण ना बाहेर जरा बोलत बसू आणि मोकळ्या हवेवर. हो चाल, या या या, संभाळ. या अमर साहेब, संभाळ. बस बस बस. नाही मी बसतोय, मी बसतोय. अरे बस. राहू द्या, मी बसतोय. बर, तुम्हाला काय मदत हवी होती? काही दिवसांपूर्वी आमच्या घरावरती हल्ला झाला होता. हा, मला माहिती आहे. हो आणि त्याचा तपासही चालू आहे. हो, तपास चालू आहे ना, तपास चालू आहे. पण एक गोष्ट मी पोलिसांना सांगितलेली नाही. म्हणजे ती जर माझ्या घरच्यांना कळली ना तर ते उगाच टेन्शन मध्ये येतील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मला घरच्यांना ते अजिबात कळू द्यायचं नाही. मास्तर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला सांगूच शकता तुम्ही काय सांग. पण सत्यशील तर अजूनही तुरुंगातच आहे ना? हो ना, तुरुंगातच आहे, पण फोन मात्र सत्यशीलचाच येतो. मी अगदी खात्रीने सांगतो तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक, मला थोडा वेळ द्या. मी माझ्या सोर्सेस मध्ये चौकशी करतो, बघूया काय माहिती पण. दोन बघ, थोडा वेळ द्या. हॅलो कदमबाई. हॅलो घ्या बाई कदमबाई, चहा मी घ्या. एक नंबर पाठवतो, त्या नंबरचे मास्तर, डिटेल्स हवेत मला. पुन्हा एवढी वाढली. इथं येऊन कशाला बसायचं सांगा बरं? आत बसायचं ना. नाही नाही, सारखं आपलं घरात घरात कंटाळा आहे तुम्हाला, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन बसूया बस. तुमच्या तब्येतीच्या काळजीपोटी बोलले ना बाई मी. मग नको बाई, जाऊ दे. तुम्ही घ्या बाई चहा, उन्हातच घ्या बाई. चाल. बाई, एवढी चिडचिड करतात कोण जाणे? कोणाला बाई आता? हा, बोल गौरी. हा आई, बाबा काय करतायत? जेवले ना ते? आणि आराम करतायत ना का गेले बाहेर? आता कोणतरी आलंय त्यांच्याकडं, बसले त्यांच्याशी बोलत बसले. बरं तुमचं सांगा, काय जेवण बिवणं झाली का? हो, आम्ही जेवलो. हा, आणि समीर तो कुठे? ते बाहेर गेलेत. अगं,
उन्हाचं कशाला बाहेर जायचं? दुकानातच काम करावं ना दुपारच्या वेळेला. नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत बाहेर. दुसऱ्या कामासाठी? मास्तर, मी माझ्या सोर्सेसमध्ये सगळ्यांकडे चौकशी केली. त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली माहिती पण मिळाली. मग काय काही कळलं का? त्या सगळ्यांच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच. नाही, आपण फोन सत्यशीलचाच येतो. खरं खात्रीने सांगतो मी तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्या. पाहिजे तर मी ना तुम्हाला ज्या नंबरवरनं तो फोन करतो तो नंबर देतो तुम्हाला. हो मास्तर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही नंबर देऊन देखील काही उपयोग होणार नाही. जर सत्यशील तुरुंगातच असेल तर तो फोन करतो कसा, किंवा तो कदाचित दुसऱ्या कोणाचा नंबर वापरून तुम्हाला फोन करत असेल. अननोन नंबर पणच फोन करत असणार. पण सांगतो आवाज मात्र सत्यशीलचाच असतो. खरं सांग. हे सगळं ठीक आहे, कारण हा सत्यशील ना अट्टल गुन्हेगार. माझ्या सोर्सेसच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच आहे. पण मग प्रश्न हा येतो की जर सत्यशील तुरुंगात आहे तर मग दुसऱ्या कोणाच्या नंबरवर तो फोन तुम्हाला कसे करतो? मला काही कळत नाही. समीर, तूच आहेस ना? हो, तू जेलमध्ये आहेस की नाही तेवढंच बघायचं होतं मला. नाहीतर मी कुठे असणार समीर? ही जेल सोडून मी कुठे असणार? आमच्या घरावर हल्ला झालाय. काय सांगतोयस? अरे बापरे, बापरे बापरे. कोणी दगावलं तर नाही ना राणासारखं? ऐ, या सगळ्या मागे जर तुझा हात असेल ना? माझा हात? हे कसं शक्य आहे समीर? त्या जेलमध्ये जे काही मला खाणं मिळतंय हे खात खात मी दिवस काढतो. जेव्हा कधी माझी या जेलमधून सुटका होईल ना, त्यावेळे माझ्या अकाउंट मध्ये जे काही वाचलेले पैसे असतील ते मी एकत्र करणार. आणि माझा मुलगा हरवलाय ना, त्याला शोधणार मी सब. आणि तो ज्या दिवशी मला भेटेल ना, त्याला घट्ट मिठी मारणार मी, घट्ट मिठी मारणार. आणि शेवटचा श्वास सोडणार. एवढीच इच्छा आहे रे राहिलेली माझी आता. प्लीज सत्यशी, बंद कर तुझी नौटंकी. या हल्ल्यामागे तुझा हात आहे हे जर मला कळलं, तुझी शिक्षा पूर्ण व्हायच्या आधी मी तुला संपून टाकेन. हो हो, वाचवा वाचवा, हो वाचवा, हा मला मारतोय, हो वाचवा, हो तो मला. अरे चाललं काय? सोडा कॉलर, सोडा त्यांची. सॉरी. बाबा, काय ग? काय झालं? तुमचं फॉलोअपला जायचं असेल ना? हा, नाही येईन मी, जाऊन येईन. मी जाऊन येईन नाही, समीर येतील सोबत. हा, अरे नको नको, कशाला उगाच? मी जाईन ना, मी एकटा. बरं वाटलंच काही तसं ते बॉडीगार्ड आहेत ना, त्यांच्यापैकी कोणाला तरी घेऊन जाईन सोबत. अहो पण आमच्यापैकी कोणतरी सोबत हवं ना. अरे नको, सांगतो ना तुला, मी जाईन एकटा बाबा, जाईन मी. नाही तरी आमच्यापैकी कोणतरी येणार सोबत, नाही तर नंतर तुम्ही काही सांगत नाही बाबा. सांगेन, सगळं सांगेन. हा बाबा, तुम्ही नाही सांगत? हा, कळलं? समीर तुम्ही जा यांच्यासोबत. अरे नको म्हणून सांगतोय ना तुम्हाला, मी जाईन एकटा म्हणतोय ना मी.
काय पुन्हा पुन्हा तेच तेच बोलताय तुम्ही? बाबा हो, का चिडताय? तुमच्या काळजीपोटीच सांगतोय ना. बघ ना बाई, असेच आजकाल चिडायला लागले. दुपारी पण माझ्याशी भांडले बाई. भांडत नव्हतो मी. नाही बाई, मीच भांडले. काय काय होतंय का तुम्हाला? काय होतंय? मला कळत कसं नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. माझा जीव वाचवता वाचवता होते तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर? म्हणजे तुम्हाला वाचवताना म्हणजे तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला काही होणार आहे? हा बाबा? बाबा काय लपवताय तुम्ही? काय काय काही लपवत बिपवत काही नाही आहे मी. बाबा बोला. बाबा काय झालंय? बाबा काय झालंय बाबा? अरे त्या सत्यशीलचा मला फोन येतोय. मला मारायला टपलाय तो. कसं शक्य आहे? तो जेलमध्ये आहे. मला सुद्धा तेच तर कळत नाहीये ना. म्हणूनच मी दुपारी ते इन्स्पेक्टर सूर्यवंशी आहेत ना, त्यांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी सुद्धा चौकशी केली सगळीकडे. तर सगळीकडनं त्यांना सुद्धा हेच कळलं की तो तुरुंगात आहे म्हणून. अहो बाबा, त्यांनी माहिती काढली. मी सत्यशीलला भेटून आलोय जेल. काय? हो, मी सत्यशीलला जेलमध्ये भेटायला गेलो होतो. तो म्हणाला की या सगळ्याशी त्याचा काही संबंध नाहीये. आणि तो जेलमध्ये असताना असं कसं करेल? मी सांगतो. वाडकर मास्तर, आपल्या बोलणं झाल्यानंतर मी माझ्या सोर्सेसमध्ये चौकशी केली. त्यांच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच आहे. मग मी माझ्या काही खास माणसांना विचारलं. त्यांच्याकडून मात्र मला वेगळी माहिती मिळाली. काय? भालेराव नावाच्या कोणा पॉलिटिशियनला ओळखता तुम्ही? शेवटची वॉर्निंग देतोय. आता यापुढं या भानगडीत तू पडायचं नाही. हा, म्हणजे त्याचा इकडे काय संबंध आहे? त्याच भालेरावचा या सत्यशीलच्या डोक्यावर हात आहे. त्याच्याच परमिशनमुळे सत्यशीलला तुरुंगामध्ये वाटेल ते करण्याची परमिशन मिळते. आणि त्यामुळेच तो तुरुंगात असून देखील तुम्हाला फोन करणं वगैरे हे धंदे करतोय. काय कसं कसं शक्य आहे हे? कसं आहे वाडकर मास्तर, खादी पुढे कधी कधी खाकीला देखील वाकावं लागतं. दुर्दैव आहे पण सत्य. मग आता काय करायचं? हा? खरं तर भालेरावनी सत्यशीलच्या खांद्यावर बंदूक ठेवून मास्तरांना निशाणा साधलाय. समीर, जेव्हा तुम्ही सत्यशीलला भेटण्याची परवानगी मागितलीत तेव्हा तीच बातमी सत्यशीलपर्यंत पोहोचली होती. आणि त्यामुळेच त्यावेळी तो तुरुंगात होता. इतर वेळी तो कुठे असू शकतो त्याची काहीच कल्पना देता येत नाही. अहो, तुम्हाला एवढं सगळं माहित असताना तुम्ही ऍक्शन का घेत नाही? हा? कसं आहे ना समीर, अगदी बेसिक सांगायचं म्हटलं ना तर आमच्या बदल्या सुद्धा या पॉलिटिशियनच्या हातामध्ये असतात. एखाद्या प्रामाणिक ऑफिसरला आपलं काम प्रामाणिकपणे करायची कितीही इच्छा असते ना तरी ह्यांच्यामुळे ते करता येत नाही. आणि अशा लोकांना रंग्यात पकडण्याची वेळ आली की नेमकं त्याच वेळी सामान्य माणूस कच खातो. वाडकर मास्तर, हा. मी आत्ता यावेळी तुमच्याकडे आलोय ती तुमची मदत मागण्यासाठी. जर तुम्ही मला मदत करणार असाल तर आपण सत्यशीलला पकडू शकतो. आणि एकदा सत्यशील ताब्यामध्ये आला तेव्हा भालेराव आपल्यापासून लांब नाही. मदत म्हणजे आम्हाला काय करावं लागेल? हा. मास्तर, जेव्हा केव्हा सत्यशील तुम्हाला फोन करेल तेव्हा त्याला भडकवायचं, उकसवायचं, त्याला इथे बोलवून घ्यायचं, तुमच्या घरी. इथे बोलवून घेऊ? कशासाठी? तुमचा जीव घ्यायला.
बरं चला, फार वेळ झाला आता, झोपा सगळ्यांनी आता. हो बाबा, हा. मी काय म्हणते, आज आपण सगळेच इथे हॉलमध्ये एकत्र झोपूया. कशाला? नाही नाही, काही गरज नाही. तुम्ही जा जा. तुमच्या खोल्यांमध्ये जाऊन झोपा. सत्यशीलचा फोन आला तर आपण मी बोलेन ना त्याच्याशी, नका तुम्ही काळजी करू, मी बोलेन त्याच्याशी. बाबा, ओवीताई बरोबर बोलते. आम्ही सगळे आहोत ना, आम्ही इथेच झोपतो. तू घे अंतरून घालायला लगेच. मुक्ता, आबा, ओवी, जरा जरा ऐका माझं. खरं तर आजपर्यंत मी जे काही जगलो आणि त्या जगण्यातनं मी जे काही शिकलो तेच तुम्हालाही शिकवलं मी. कायम तुम्हाला लढण्याची हिंमत दिली मी. पण आज एकंदर आपल्याला हे जे काही अनुभव येत आहेत ते जसे तुमच्यासाठी नवीन आहेत तसेच माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहेत. त्यामुळे आज पहिल्यांदाच मला सुद्धा हिमतीची गरज आहे असं वाटायला लागलं. हो, बाबा, आम्ही सगळे आहोत ना, तुम्हाला कोणी काहीही करणार नाही. नाही नाही नाही, अगं मरणाची भीती वाटत नाहीये मला. म्हणजे मी दवाखान्यामध्ये बेडवर होतो तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये सतत हेच विचार होते की काय आता काय आपलं झालं की जगून. पण तुमची काळजी मला जाऊ देत नव्हती. आज आता मला अगदी जगाच्या अंतापर्यंत तुमच्यासाठी जगत राहावंसं वाटतं, असं प्रत्येक बापाला वाटत असतं. त्यामुळे आता मृत्यूची भीती मला त्रास देत नाहीये. फक्त माझ्यामुळे तुम्हाला काही होऊ नये असं सतत वाटतं. बाबा, आम्हाला काही होणार नाही आणि आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. चला चला आता ती सत्यशीलता तशी नाही. अरे काय मास्तर, फोन करायला मला उशीर झाला काय? काय म्हणजे तुम्हाला वर जायला उशीर झालाय ते मला मान्य आहे. कधीचा काढूया मुहूर्त? हा, अरे मुहूर्त बिहूर्ताची कसली वाट बघतोयस तू? हा, मुहूर्त कसला बघतोयस? अरे तुला मला मारायचं आहे ना, मलाच मारायचं आहे ना, मग ये ना. तुझ्यात हिंमत असेल तर इथे माझ्या समोर येऊन मार मला. हा, हिम्मत? माझी हिम्मत काढणार मास्तर? हा, माझी हिम्मत तर तू काल परवा बघितलीस ना. काल परवा माझ्या माणसाने घरी येऊन तुझ्या लाडूवर बंदूक रोखली होती, विसरलास? काय? हे सत्यशील तराधम कुठला? तू ना तू. अरे सत्यशील, तू फक्त एकदा माझ्या समोर ये. अरे वा वा मास्तर, ही तुझी मुलगी बडबडते वाटतं. आणि तो दीड दमडीचा जावई तुझा समीर. अच्छा, म्हणजे मास्तर तू घरी सांगितलंच वाटतं. अरे अरे हो हो मास्तर, तुझा जावई मला भेटून गेला जेलमध्ये. सांगितलंय ना की मी जेलमध्येच आहे ते? हे सत्यशील, तू जेलमध्ये आहेस हे आम्हाला चांगलं माहित आहे. आणि तिथे राहून पण तू हे सगळं करू शकतोस, कारण तुझ्या डोक्यावर कुणाचा वरद हस्ता आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. माझ्यावर कुणाचा वरद हस्त आहे हे माहिती असल्यामुळे तुला हेही माहिती असेल की मी वाडकर मास्तरांना घरी येऊन सहज मारू शकतो. काय? सत्यशील, हिम्मत असेल तर घरी येऊन बाबांवर बंदूक रोखून दाखव, नाहीतर जिथे लपून बसलास ना तिथेच लपून बस, भेकड कुठला. आणि आमच्या बाबांची हिंमत काढतोस ना? तुझ्यात आहे का तीच हिंमत? माझी हिंमत काढताय काय? बघूया आता कसे वाचवताय तुम्ही तुमच्या बापाला. वाडकर मास्तर तयार राहा, मी येतोय. तिच्या छातीवर बंदूक रोखायला आणि तुम्हाला संपवून टाकायला.
बाबा कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? बाबा आई, बाबा कोण आहे तिथे? कोणतरी आहे समीर. बाबा तू शांतो. बाबा तुम्ही काय झालं ग बा? काय झालं? ओवी शांतो शांतो. हे बघ, मला काही झालेलं नाही आणि असं घाबरायचं नाही. हे बघ आहोत ना, आपण सगळे एकत्रच आहोत ना सोबत. हा, गप नकोस. आणि चल झोपा आता सगळ्यांनी. तू पण झोप ग. नाही बाबू, कशी झोपू मी आता? नाही लागणार. एक सांगू, ऐकशील माझं? तिकडे सीमेवरती असलेल्या जवानांचे नातेवाईक जसे झोपतात ना, तसं कर, प्रयत्न कर. नाही बाबा. या जगात खरंच जर देव असेल ना, काही होणार नाही ग बाळा. नाही काही होणार. बाबा झोप. काही होणार नाही का मला?